पाकिस्ताननी दहशतवादी हल्ला केल्यानंतर गेल्या 24 तासामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्याचा पाकिस्तानवरती पुष्कळ परिणाम होतो आहे आणि पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. असं म्हटलं जातं की 1200 सैनिक आणि 300 अधिकारी यांनी पाकिस्तानी सैन्याच्या मधून रिझाइन केलं असावं, कारण त्यांना युद्धात भाग घ्यायची इच्छा नाही. हे खरं की खोटं हे आपल्याला आता सांगता येणार नाही, परंतु एवढं नक्की की पाकिस्तानी सैन्याचं मोराल हे खूप जास्त आहे, कारण ते बलुचिस्तानमध्ये आणि वझिरिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती हल्ले होतात, ज्यामध्ये म्हणजे आतापर्यंत या वर्षात पाकिस्तानचं जवळजवळ 1000हून जास्त सैनिक हे बलुची हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं मोराल हे पहिलेच डाऊन आहे. आणि याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पाकिस्तानचे जे सैन्य प्रमुख आहेत जनरल मुनीर यांच्या पत्नी, त्यांना वाटतं की त्या पाकिस्तानमध्ये सेफ किंवा सुरक्षित नाही आणि त्या स्वतःच युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडला पळून गेलेलं आहे. याचा अर्थ की पाकिस्तानी सैन्याचं मोराल हे पुष्कळच कमी आहे. आता आपण काही महत्वाचे मुद्दे घेऊ की आज युट्यूब चॅनल जे पाकिस्तानमधनं प्रकाशित होतात त्याच्यावरती भारत सरकारने बंदी घातली, कारण ते भारत विरोधी प्रचार करत होते. लक्षात असायला पाहिजे की पाकिस्तानची जी संस्था आहे गुप्तहेर संस्था ISI आणि त्यांची पब्लिसिटी डिव्हिजनला ISPR असं म्हटलं जातं. तर ते युट्यूबरची कॉम्पिटिशन घेतात की भारताच्या विरोधात हॅकिंग कसं करायचं, भारताच्या विरोधात दुष्प्रचार कसा करायचा, आणि जे टॉप 500 युट्यूबर्स असतात त्यांना पाकिस्तानचं सैन्य हे पैसे पुरवतं आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमधले असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, तरुण टेक्नॉलॉजिकली जे खूप हुशार आहेत ते लोक याच्यामध्ये सामील होतात आणि त्यांचा जो मानसिक युद्धाचा जो आयाम आहे हा अतिशय पॉवरफुल आहे. तर त्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांना ज्या ज्या वेळेत ते काहीतरी दुष्प्रचार करतात त्यावेळेस त्यांना बंद करायला पाहिजे. परंतु जास्त महत्वाचं असं आहे की जसा दुष्प्रचार पाकिस्तान भारताच्या विरोधात करतो तसं आपण करतो आहे का, आपण त्यांचे साईट्स हॅक करतो आहे का, म्हणजे ज्याला आक्रमक माहिती युद्ध म्हणायचं ते सुद्धा आपण तयार करायला पाहिजे. त्याच्याविषयी अजून बोललं जात नाहीये, पण ते नक्कीच सुरू व्हायला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला प्रचंड मोठा साथ मिळालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये 3 देशांविषयी आपण बोलू. एक तर लोकांच्या मनात शंका आहे की डोनाल्ड ट्रम्प हे भारताला किती मदत करतील, कारण डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या बाजूने विधान तर नक्कीच केलेलं आहे. त्यांना पाकिस्तानविषयी अजिबात काही प्रेम नाही, परंतु त्याला म्हणायचं की अगदी क्लिअर कट विधान की आम्ही भारताला मदत करू, तशा प्रकारचं विधान त्यांनी दिलेलं नाहीये. परंतु एवढं नक्की की ते पाकिस्तानला मदत करण्यात त्यांना काही मिळणार नाही, कारण USA चा जो मुख्य एनिमी आहे तो आहे चीन, जो पाकिस्तानला मदत करतो आहे. दुसरं असं की जे पाकिस्तान करेक्शन जे USA चे व्हाईस प्रेसिडेंट होते व्हान्स करा, तर ते भारतात होते आणि त्यांनी आपला सपोर्ट भारताला मोठ्या प्रमाणात जाहीर केलेला आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या ज्या इंटेलिजन्स चीफ होत्या ज्या आहेत तुलसी गबाड, त्यांनी भारताला सपोर्ट आम्ही करू आणि भारताला वेगवेगळ्या प्रकारचे मदत करू इंटेलिजन्सच्या मदतीने, हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांची जे CIA चे मुख्य आहेत कश पटेल, यांनी सुद्धा भारताला सपोर्ट जाहीर केलेला आहे. तर त्याच्यामुळे जे इन्स्टिट्यूशनल हेड्स आहेत ते भारताला मदत पहिल्यापासूनच करत आहेत, त्याची आपल्याला जास्त काळजी नको. परंतु जे 2 देश भारताच्या विरोधात गेले आहेत त्यांच्याविषयी बोलणं महत्वाचं आहे. एक तर तुर्की किंवा तुर्कस्तान. तुर्कस्तान आता पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स पोहोचवत आहे आणि ती क्षमता तुर्कस्तानची बऱ्यापैकी मोठी आहे. असं म्हटलं तर यावेळेला जे इस्लामिक देश आहेत बहुतेक सगळ्यांनी भारताच्या बाजूने विधान केलं, मात्र तुर्कस्ताननी केलं नाही. म्हणजे सौदी अरेबिया भारताच्या बाजूने आहे, मलेशिया भारताच्या बाजूने आहे, UAE भारताच्या बाजूने आहे, परंतु तुर्कीने तसं म्हटलेलं नाहीये आणि तुर्की त्यांना ड्रोन्स पुरवतो आहे की जे आधुनिक अतिशय आधुनिक असे ड्रोन्स आहेत. तो नक्कीच भारताकरता एक धोका आहे. परंतु 2 मुद्दे, एक तर पाकिस्तानची तुर्कीकडनं मिळणारे महागडे ड्रोन्स विकत घ्यायची क्षमताच नाही, त्यांची आर्थिक व्यवस्था अत्यंत खराब झालेली आहे. तर त्याच्यामुळे तुर्कस्तानला त्यांना जे ड्रोन्स पुरवायचे आहेत ते ऑन लोन पुरवतील. म्हणजे पाकिस्तान जी आता लढाई भारताच्या विरोधात लढतो आहे ती कर्ज काढून लढतो आहे, लक्षात ठेवा. तर तुर्कस्तान ड्रोन पुरवेल, परंतु ते त्यांना पैसे मिळण्याची काही शक्यता नाही. परंतु जिथून सर्वात जास्त मदत मिळते आहे ते म्हणजे चीन नावाचा देश. चीननी पाकिस्तानला युनायटेड नेशन्समध्ये तर मदत केलीच,
परंतु आज 50% पाकिस्तानची जी शस्त्र आहेत हे चीनी बनावटीची आहेत आणि त्यांची जी सर्व्हिसेबिलिटी आहे ती अत्यंत खराब आहे. म्हणून आता पाकिस्तान मोठ्या संख्येने चीनमधनं शस्त्र आयात करतो आहे. मग ते तोफखाना असो की ज्याला म्हणायचं फायटर एअरक्राफ्टचे स्पेअर पार्ट्स असो, याच्यावरती पाकिस्तानचा प्रचंड खर्च होणार आहे. आणि याच्या आधी $16 अब्ज जी मदत चीननी जी पाकिस्तानला केली होती, तर त्याला परतफेड करण्याची पाकिस्तानची क्षमताच नाही. आणि पाकिस्तानकडे ते कर्ज पहिलेच पेंडिंग आहे आणि पाकिस्ताननी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून पहिलेच मोठं कर्ज घेतलेलं आहे, ते फेडण्याची त्यांची क्षमता नाही. त्याच्यामुळे चीनकडे शस्त्र दारुगोळा पुरवण्याची क्षमता पाकिस्तानला अफाट आहे आणि त्यांनी ते पुरवायला सुरुवात पण केलेली आहे. परंतु याकरता चीनला कुठलेही पैसे मिळणार नाहीत. ही सगळी शस्त्र आणि दारुगोळा पाकिस्तानला त्यांना फुकटामध्ये द्यावा लागेल. परंतु याचा अर्थ असा होतो की कर्जबाजारी पाकिस्तान कर्ज काढून भारताशी युद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्यामध्ये काय होत आहे की पाकिस्तानचं जे नौदल आहे ते अलर्ट वरती आहे. म्हणजे काय, तर ते पाकिस्तानच्या सागरी सीमेवरती गस्त घालत आहे. नौदलाच्या मदतीने गस्त घालणं त्याला एक किंमत लागते, त्याच्याकरता पुष्कळ पैसा खर्च होतो. याच्याशिवाय पाकिस्तानची जी फायटर एअरक्राफ्ट आहे ती त्यांच्या आकाशामध्ये गिरट्या घालतायत, ज्याला कॉम्बॅट एअर पेट्रोल असं म्हटलं जातं. याच्यामुळे कारण त्यांना कुठल्याही क्षणी भारताचा जर विमानाचा हल्ला झाला तर त्याकरता तयार राहायचं आहे. तर त्याच्यावरती सुद्धा खर्च जो असतो तो खूप होतो आणि पायलट्सना सुद्धा थकायला होतं. आणि याच्याशिवाय आपण बातम्यांमध्ये अनेक वेळा आलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये LOC वरती फायरिंग होत आहे. ज्यावेळेला LOC वरती फायरिंग होतं तर त्याच्यामध्ये एक मुद्दा असतो की फायरिंगचा खर्च हा शेकडो कोटी रुपयांमध्ये असतो. तर म्हणजे विमानांच्या भिरत्या, त्याच्याशिवाय रोज LOC वरती फायरिंग करणं, शस्त्र आयात करणं, दारुगोळ्या आयात करणं हे अत्यंत खर्चाचं पडणार आहे पाकिस्तानला. आणि याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजूनच खराब जास्त हालतेमध्ये जाणार आहे. आणि पाकिस्तानचं जे स्टॉक एक्सचेंज आहे, ज्याला कराची स्टॉक एक्सचेंज म्हटलं जातं, ते पहिलेच त्यांनी खाली जायला सुरुवात केली आहे. आणि याच्याशिवाय आपण जर बातमी वाचली असेल तर एक असं पण येत आहे की तुलनेमध्ये भारताचं जे स्टॉक एक्सचेंज आहे माफ करा, आज ते 1000 पॉइंट्सनी वरती गेलं आहे. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था पुढे जाते, त्याच्या उलट पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही खाली जाते आहे. ही या न्यूज मधल्या बातम्या आहेत. तर म्हणजे पाकिस्तान किती दिवस अलर्ट वरती राहील, किती दिवस तो युद्धावरती युद्धाची तयारी करून बसेल हे बघावं लागेल. कारण भारताची आर्थिक शक्ती, भारताची मिलिटरी ताकद पाकिस्तानपेक्षा 10 पटीने जास्त मोठी असल्यामुळे आपल्याकडे युद्ध करण्याचा स्टॅमिना आहे, युद्ध करण्याची क्षमता आहे. आपलं सैन्य प्रचंड मोठं आहे. परंतु हा जो लढण्याचा जो स्टॅमिना असतो तो पाकिस्तानकडे नाही. म्हणून एक असं मानलं जातं की अशा प्रकारे पहिले पाकिस्तानला हुनराचा आणि मांजराचा खेळ खेळायचा, त्यांना खेळवायचं, त्यांना पेट्रोलिंग करायला लावायचं आणि ते थकल्यानंतर हल्ला करायचा. तर अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो. बघूया नेमका हल्ला जो आहे तो केव्हा होणार आहे. याचा पुढचा मुद्दा आहे की आज पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानचे लोक पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शनं करतायत. टीव्हीवरती काही ग्रॅप झाले होते की पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं होत आहेत आणि तिथले लोक म्हणतात की तुम्ही युद्ध का करता आहात. याच्याशिवाय गिलगिट आणि बाल्टिस्तानचा जो भाग आहे तिथे सुद्धा लोक पाकिस्तानच्या विरोधात हे करतायत. लक्षात असावं की गिलगिट आणि बाल्टिस्तान मधून जो सीपेक कॉरिडॉर आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तो तिथून जातो. तर तिथे निदर्शनं होत आहेत. बलुचिस्तानमध्ये इन एनी केस बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही पाकिस्तानी विरोधात भरपूर कारवाया करते आहे आणि येणाऱ्या दिवसात त्यांच्या कारवाया या वाढतीलच. खैबर पख्तूनख्वामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई होते आहे आणि इनफॅक्ट आजच बातमी आहे की पाकिस्ताननी क्लेम केलं आहे की त्यांनी अफगाणिस्तानमधून त्यांच्यावरती हल्ला करण्याकरता येणाऱ्या दहशतवाद्यांना मारलं आणि त्यात 54 दहशतवादी जे अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये येत होते ते त्यांनी मारले. खरं की खोटं ते देवाला माहिती. परंतु एवढं नक्की की अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद म्हणा किंवा हिंसा म्हणा ही वाढलेली आहे. म्हणजे आज पाकिस्तानला बलुचिंशी पण लढावं लागतं आहे, त्यांना अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा लढावं लागतं आहे, त्यांना सीपेक कॉरिडॉरचं पण रक्षण करावं लागतं आहे. याच्यामुळे त्यांची अंतर्गत सुरक्षेची जी आव्हानं आहेत ही प्रचंड वाढलेली आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची सुरक्षा हा एक मोठा मुद्दा बनलेला आहे. तर म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था बरोबर नाही, पाकिस्तानची सुरक्षा मजबूत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान अजून किती दिवस टिकेल हा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये एकच शेवटचा मुद्दा, तो म्हणजे की पाकिस्तानी सोसायटीमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात सध्या जे TRP रेटिंग आहे ते पाकिस्तानचं सर्वात खराब आहे. इन द सेन्स की पाकिस्तानी सैन्याविषयी पाकिस्तानच्या जनतेला राग आहे, कारण त्यांना वाटतं आहे की पाकिस्तानने हे युद्ध विनाकारण छेडलेलं आहे, ज्यामुळे त्यांचं राहण्याचं जे जीवनमान आहे ते कमी होणार आहे. आणि त्याग हा त्यांना करावा लागणार आहे, कारण सरकार टॅक्स वाढवेल, सैन्यावरती अजून खर्च करेल आणि नुकसान हे त्यांच्या सोशल स्कीम्सवरती होईल. तर म्हणजे पाकिस्तानच्या सगळ्याच फ्रंटवरती, इकॉनॉमिक फ्रंट असो की सुरक्षा दलाचे फ्रंट असो, यांना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान किती वेळ टिकेल, परंतु पाकिस्तान ज्यावेळेला दमेल त्यावेळेला भारताचा पारंपरिक हल्ला होईल याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. मी इथेच थांबतो. जय हिंद.